आपली माणसं म्हटलं की राग, लोभ, दुखणं, दुखवणंही अपरिहार्यपणे येतच. कधी नकळत तर कधी अगदी जाणीवपूर्वक. मात्र तिथेच थांबून समोरच्याला आणि बऱ्याचदा आपल्यालाच त्याची शिक्षा द्यायची की तटस्थपणे त्या घटनेचा अर्थ लावायचा. खरं तर क्षमेच्या अलीकडे राहायचं की पलीकडे जायचं हे ठरवण्याचं परिपक्व भानच नात्याला खरा अर्थ देत असतो. नमस्कार. आपण ऐकत आहात शब्द संवाद, कथा, आठवणी आणि प्रेरणेचा एक मनमोकळा प्रवास. जागतिक क्षमा दिनानिमित्त जो 7 जुलैला साजरा केला जातो, निलिमा किरणे ह्या लेखिकेने हा खास लेख लोकसत्ताच्या चतुरंग ह्या पुरवणीसाठी लिहिला होता. माझ्या धीराने तो वाचला आणि मलाही वाचायला दिला. मला इतका आवडला की न राहून आज मी तो लेख तुम्हालाही वाचून दाखवणार आहे. तर सादर करीत आहे क्षमेच्या अलीकडे पलीकडे, लेखिका निलिमा किरणे, वाचन सौ श्रद्धा राणे पोवार. आमच्या आजोबांच्या करारीपणाचे खूप किस्से आहेत श्रुती. एकदा त्यांची धाकटी बहीण, माझी आत्या आजी, त्यांना काहीतरी बोलली. त्याने ते खूप दुखावले. इतके की लाडक्या बहिणीशी त्या क्षणापासून त्यांनी जे बोलणं सोडलं ते शेवटपर्यंत. आत्या आजीनं 100दा माफी मागितली. माझं चुकलं दादा, माफ कर, हे शब्दांतून कृतीतून म्हणत राहिली. नातलगांना मध्यस्थी घातलं, पण अशा मध्यस्थानाकडे हे इतकं दुर्लक्ष करायचे की बिचारा अवघडून चूप व्हायचा. शेवटच्या आजारात आत्या आजीनं मला शेवटचं भेटून जा म्हणून निरोप पाठवला. तरीही आजोबा गेले नाहीत. बिचारी त्यांचं नाव घेत गेली. ती गेल्यानंतर मात्र आजोबा अबोल झाले. असं सांगतात नंतर त्यांनी तिच्या नावाने भरपूर देणग्या दिल्या. पण मी तिच्याशी बोलायला हवं होतं असं मात्र त्यांच्या तोंडून कधी निघालं नाही. पूर्वीच्या लोकांचा पिळच वेगळा. आदित्य त्याच्या आजोबांबद्दल श्रुतीला सांगत होता. त्यांचं हल्लीच लग्न झालं होतं. गप्पांमध्ये कौटुंबिक माहितीची देवाणघेवाण चालू असायची. सख्खी बहीण गेली तरी पिळ सुटला नाही हे तुला करारी आणि भारी वाटतं? श्रुती बोलून गेली. तसं नाही ग, मला त्यांचं वागणं उमजत नाही. मी त्यांना पाहिलं नाही, पण आजोबांच्या करारी पिळदारपणासोबत त्यांचं प्रसंगवधान, धाडसीपणा, भावंडांची, घराची एकहाती जबाबदारी घेणं अशा चांगुलपणाच्याही कहाण्या आहेत. त्या ऐकल्यावर फार आदर वाटतो त्यांच्याबद्दल. आत्या आजीला घरातले बिचारी म्हणतात, पण ती तेव्हा थोरल्या भावाला खूप दुखावण्यासारखं बोलली असंही म्हणतात. आजोबांचं चुकलं असं स्पष्टपणे कोणी म्हणत नाही. त्यामुळे पीळ असणं हाच पुरुषार्थ, नाहीतर तो माणूस पुळचट, असं मला लहानपणी खूप वर्ष वाटायचं. कुणाचा राग आला की त्याच्याशी बरेच दिवस न बोलणं आमच्या घरात अजूनही घडतं. तू सुद्धा रागावल्यावर अबोला धरतोस? मला नाही हा झेपणार आधी, श्रुती धसकून म्हणाली. लहानपणी करायचो तसं, आता कधीच नाही. मोठेपणी माझा स्वतःचा विचार सुरू झाल्यावर आत्या आजीबद्दल वाईट वाटायला लागलं. एखाद्यानं आपल्याला दुखावल्यावर आपण न्यायाधीश असल्यासारखं वागायचं आणि शिक्षा म्हणून अनेक दिवस, वर्ष अबोला धरायचा, हे मला कधीच पटलं नाही. सख्ख्या बहिणीच्या तोंडून एकदाच निघून गेलेल्या एका वाक्याची एवढी मोठी शिक्षा. आत्याजी आयुष्यभर मनात अपराधी भाव घेऊन भावाच्या एका शब्दासाठी वाट पाहत राहिली. कल्पनेनंही कसं तरी होतं. श्रुतीला सहनच होईना. आजोबांच्या वागण्याचा अर्थ लावण्याचा मी जेव्हा विचार करतो ना, तेव्हा वाटतं लाडक्या बहिणीवर मरेपर्यंत आकाश धरताना त्या काळातला कुटुंब प्रमुख पुरुषार्थाचा अहम वरचढ झाला असावा. जितकं जास्त प्रेम तितकं दुखणं जास्त असतं हे खरं. पण काही काळाने त्यांना बहिणीशी बोलावंसं वाटलं असेल, माफ करावंसं वाटलं असेल, तेव्हा स्वतःचीच पोलादी पुरुषांची इमेज मध्ये आली असेल. कदाचित आत्या आजी अशी अचानक जाईल असं त्यांना वाटलं नसेल. त्या काळात फारसे फोनही नव्हते. कदाचित निरोप उशिरा मिळाला असेल.
नंतर मनाची तयारी करून निघेपर्यंत उशीर झाला असेल, कोण जाणे. आत्याजी गेल्यानंतरचं आजोबांचं कायमचं अबोल होणं आणि तिच्या नावाने देणग्या देणं हे मला पश्चाताप किंवा प्रायश्चित्तासारखं वाटतं. पण त्याचा काय उपयोग ग? आपला अहम बरचढ न होण्यासाठी, क्षमाशीलता वर येण्यासाठी प्रेम जागं हवं. जाणीवेनं जागं करता यायला हवं, एवढं मी नक्की कायमसाठी शिकलो यातून. खरंय, गोष्टी घडणं न घडणं आपल्या हातात नसतं, पण त्यातून काय शिकायचं याची निवड नक्कीच ठरवू शकतो आपण. आदित्याचा हात हलकेच धरत श्रुती म्हणाली. किती सुंदर गोष्ट होती ना. खरंच आहे, नात्यांमध्ये इगो आला की सगळी वाताहतच होते. काय मग मंडळी, आवडली का तुम्हाला आजची गोष्ट? आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या शब्दसंवाद या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्याकडे सुद्धा अशाच गोष्टी किंवा आठवणी असतील तर मला माझ्या ईमेल आयडी वर लिहून पाठवा. आपल्या चॅनलला अनुसरून असतील तर मी त्या नक्की सादर करेन. आणि तुम्हाला क्षमेबद्दल काय वाटतं हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहून कळवा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एका नवीन विषयासोबत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.